नमस्कार जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. चला तर मग आज आहे ना आम्ही ना नवी स्कूटी घेतली आहे. मग अंजून परी ना गेले शोरूमला स्कूटी आणण्यासाठी. बघा मग हे तिथलेच फोटो आहे. चेतक अशी कंपनीची स्कूटी घेतली आम्ही. ह्या दोन स्कूटी ना एक ना तळेगावच्या दत्तू मामांनी घेतली आणि एक आम्ही घेतली. त्यांनी पण मुलींसाठीच घेतली ना आम्ही पण मुलींसाठीच घेतली. त्यानंतर घरी पण आले स्कूटी घेऊन सगळे. घरी न आल्यानंतर आहे ना मग आम्ही सर्वांनी ते स्कूटीला वळवून घेतले. छान लागतं स्कूटी पाहून खूपच आनंद झाला. स्वरा शंभू ते सगळे घरी आलेले आहे ना मग त्यांना स्कूटी पाहून खूपच आनंद झाला. काय इथे जळुक्याचे दादू आहे आमचे भाचेचे ते पण आलेले आणि हे नावणखेडचे आबा मामा आहे ते पण आलेले स्कूटी घ्यायलाच आलेले. आता ते बसले मस्त निवांत झाडाखाली. मग आता आम्ही ना इथे स्कूटीला वळवून घेणार आहे. सोना दीदी पण आलेले आहे ना मग सोना दीदीला म्हटलं आता तुम्हीच वळात तुमच्या हाताने पहिले. ताई ना सोना दीदी ना स्कूटी वळवून घेऊ राहिले. मुलं बघा तिघे पण कसे बसले स्कूटीवर. आधी शंभू बसलाय मग स्वरा मग श्री परी त्यांच्या सोबत उभी तिथे. अंजू दीदी पण आता स्कूटीला वळवून घेऊ राहिली आहे. आत्याने काही स्वस्तिक काढलं नव्हतं मग आता अंजू ना खाली गाडीवरती स्वस्तिक काढून घेऊ राहिली आहे. तिच्या काकीचा पण चाललाय व्हिडिओ काढायचं काम. बघा आता छान असं अंजू दीदीने स्वस्तिक काढलंय. अंजू स्वस्तिक काढत होती तर मुलांना खूप मजा वाटत होती. मुले बघा कसे स्कूटीवर बसून तिच्याकडे बघू राहिले. खूप दिवसापासून चाललं होतं चार्जिंगची स्कूटी घ्यायची पण तो आज योग आला मग आज आणली ती. पहिली होती पण ती पेट्रोलवरली होती मग ती देऊन ही स्कूटी आणली आम्ही. मुलींना पण खूप हौस होती का चार्जिंगची स्कूटी घ्यायची. मग तिचे पप्पा बोलले का चला आज आपण घेऊनच येऊ चार्जिंगची स्कूटी. बघा आता इथे ना अंजू दीदीचं बी स्वस्तिक काढून पूर्ण झालेले. मग आता तिने गाडीला ओवाळून घेतलंय. म्हटलं चल तू. मग आता तिचं ओवाळणं झाल्यानंतर आहे ना तिच्या काकीने पण ओवाळायला घेतली स्कूटी. तर ती पण ओवाळून घेऊ राहिली स्कूटी. बघा आज योगा असं आहे का स्कूटी घरी आली तर सगळे पण घरी आलेले. सोना दीदी ऋषालीन ते सर्व घरी आलेले आज. सर्वजण एकत्र आलोय तर खूपच मजा वाटते मुलांना बी. आता ऋषालीची ओवाळून झाल्यानंतर त्यानंतर मी पण घेतली स्कूटी ओवाळायला. मला पण खूप हौस होती चार्जिंगच्या स्कूटीची. आता मी काही स्कूटी शिकलेली नाही पण आता नक्की शिकेल स्कूटी. अजून काही येत नाही पण चालवली तर येऊ शकते. पण माझ्या कधी मी हातातच घेतली नाही स्कूटी. पहिली पण होती ती पण नाही घेतली. आत्ता म्हटलं आता ही पण घेऊन बघू आपण चालवता येते का नाही. मग आता आम्ही जोडीने पण स्कूटीसोबत फोटो काढून घेतले थोडेसे. त्यानंतर आहे ना मग ऋषालीन श्यामभाऊजींनी पण घेतले काढून फोटो. मग आम्ही सर्वांनी एकत्र फोटो काढले. सोना दीदी मुली पोरं सर्वांनी आम्ही एकत्र फोटो काढून घेतले. सर्वांची आठवण अशी राहते ना फोटो काढल्यानंतर. फोटो वगैरे काढून झाल्यानंतर त्यानंतर आम्हाला जेवण पण करायचे. आता आम्ही निघालोय जेवण करायला. बघा हा आता ना दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. मग आम्ही ना रामफळ तोडायचे होते. भरपूर असे रामफळ पिकले होते. मग शेजारीच नारायण दादा आहे ना पाणी भरायला आला होता. मग त्याला म्हटलं चढतो का झाडावर. आणि पहिले ना झाडावरती आगेमोळ बसलेलं होतं. मग ते आगेमोळ ना उठून गेले आणि त्याचं पोळं आहे ना खाली पडलंय. बघा किती इतकं भरपूर असं मोठं पोळं 3-4 महिने बसलेलं होतं झाडावर. त्यामुळे काही रामफळं पण पाडता येत नव्हतं. ते उठून गेल्यानंतर आम्ही रामफळ पाडायला नारायण दादाला वर चढवले. बघा आता श्रीला दाखवते तर श्री घाबरतोय त्या पोळ्याला. बघा आता नारायण दादानी रामफळ पाडले आणि नंतर तो कांद्याला बारे देतोय तर मग चाललाय बारे द्यायला तिकडे. भरपूर असे रामफळ पाडलेले आम्ही. श्रीला खूपच मजा वाटत होती. तो रामफळ पाडत होता तर तो बोलायचा का माझ्याकडे द्या मी कॅच घेतोय रामफळांचे. आता आम्ही तुम्हाला दाखवते आम्ही किती रामफळ पाडले. भरपूर सारे रामफळ इथे बाजेवर आणून ठेवले पाडून. बघा तुम्ही पण. चला मग असा होता आजचा व्हिडिओ जर आवडलाच लाईक करा, शेअर करा, चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बाय बाय. अशीच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा.